टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। तेव्हा त्याच्यामध्ये आळी निघाली होती, मला हातात टाकून खिचडीमध्ये आळी निघाली होती। अच्छा, त्या मावशींना म्हणलं तर मावशी म्हणाले की झाडाचं पडले असं म्हणून मावशी म्हणाले। अच्छा, ह्याबद्दल तुम्ही मुख्याध्यापक सरांना या क्लास टीचरला सांगितलं? मावशी म्हणले की सरांना सांगू नका, कोणी खिचडी खात नाही म्हणून म्हणले। काय झालं मामा? त्या पाण्यामध्ये पाय नसून गेले। कितीला आहे मुलगा तुमचा? मुलगा 8वीला आहे। काय नाव मुलाचं? स्वरूप रमेश पासलवार। ओके, तर तुमच्या पाण्यामुळे जाण्यामुळे मुलांना तुमच्या इन्फेक्शन झालंय, तर मुलगा बिमार आहे। किती दिवसापासून बिमार आहे? आता 15-20 दिवस झालं बघा। अच्छा, तर सर या बाबतीमध्ये तुम्ही ठोस पावलं उचलायला पाहिजे होतात, कारण मुलांना आहे ना या ठिकाणी भरपूर त्रास होत आहे आणि जर इन केस काही झालं मुलांना तर मग तुम्ही जबाबदार राहणार सर या गोष्टीसाठी सगळ्या। मुख्याध्यापक ठोस पावलं उचलायचं गेलं, हात खाली करून बोला म्हणून आम्हालाच म्हणतात। आणखी माझी मुलाखत घ्या इकडे। आम्ही मुख्याध्यापकला काल सांगायला आलो, मुख्याध्यापक आम्हालाच म्हणतात की तुम्ही हात खाली करून बोला, अरेरावीची भाषा बोलू नका। गावातलं एकही माणूस अरेरावीची भाषा न बोलता मुख्याध्यापकचं असं म्हणणं आहे। आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एवढं पाणी थांबलेलं आहे। मुख्याध्यापक हे खोटं सांगत आहेत। 8 दिवस झालं पाणी थांबून म्हणलं। आज 2022 पासून पत्रव्यवहार करतो, अध्यक्षांना करतो, सचिवांना करतो, सर्वांनाच करतो। 2022 पासून आमच्या गावची आजपर्यंत दखल घेतलेली नाही। झाडेमध्ये सावलीला ऊन लागते। पिण्याची टाकीची हालत ही आहे। पिण्याच्या पाण्याची ताकद वसाड आहे त्या खिडकीतून वसाड आहे। मुलं कसं बसावं बघा, पत्र पूर्ण गळून गेले। पत्र हे गळकी बघा, हे लेकरांना अन्न शिजवण्याचा हा आहे किचनचा स्टोअर आणि या ठिकाणी दुर्गंध एवढं पसरलेलं आहे पाण्यामुळं की जर हे अन्न जर विद्यार्थी खातील तर मग त्यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल, जाणून बुजून त्यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल।